हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. शेवटी त्या माणसाचा चेहरा आपल्याला दिसलाय ज्याने बाजाबाईला रक्ताने लिहिलेलं लेटर पाठवलं होतं की याचा हिशोब तू कसा चुकवशील. म्हणजे बाजाबाईने आजपर्यंत खूप पापं केली आहेत, अनेकांची आयुष्य बर्बाद केली आहे आणि आता असा एक व्यक्ती तिच्या आयुष्यात परत आलाय जो बाळजाबाईच्या पापांचा हिशोब घेणार आहे. आणि या माणसाचं नाव आहे समर. समर नावाचा हा माणूस बाळजाबाईला नेस्तनाबूत करण्यासाठी, तिला मारण्यासाठी, बर्बाद करण्यासाठी आलाय. आणि त्याने चक्क बाळजाबाईच्या घरात घुसून, रांगणे पाटलांच्या घरात घुसून बाळजाबाईच्या फोटोला हार चढवलाय. म्हणजे त्याला बाळजाबाईला मारायचंय. आणि आता कृष्णा आणि त्याची भेट सुद्धा झालीये आणि या दोघांच्या पहिल्याच भेटीमध्ये जोरदार भांडण झालंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी कृष्णा ही तिचा नेहमीचा शर्ट घालते, म्हणजे तिची शेतात जायची तयारी सुरू असते. परंतु स्वतःला आरशात पाहताना सुद्धा तिला काल रात्री आढळराव काय म्हणाले हे सगळं आठवतं. तिला आठवतं की आढळरावने तिला सांगितलंय की लवकरच ग्रामपंचायतचे इलेक्शन होणार आहेत आणि या इलेक्शनला जिंकण्यासाठी बाळजाबाई साम दाम दंडभेद हे सगळं वापरेल. गावावर खूप मोठं संकट येऊ शकतं आणि तुला त्यासाठी तयार राहावं लागेल. कृष्णाला आठवतं की आढळराव म्हणाले होते की तू पुन्हा एकदा गावातील लोकांशी संपर्क वाढव, त्यांच्या मनात जी दुःख आहे, त्रास आहे ते जाणून घे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुला बाळजाबाईबद्दलची जी भीती या गावकऱ्यांच्या मनात आहे ना, ती दूर करता येईल. कृष्णाला हे सगळं आठवतं आणि कृष्णा याच गोष्टीचा विचार करत असते. मी आता पुढे काय करायला हवं हा प्रश्न तिला पडतो. कृष्णा ही तर आपल्या शेतात जाण्यासाठी तयार असते, परंतु आपला दुष्यंत मात्र अजून मस्त झोपलेलाच असतो आणि तेवढ्यात त्याला जाग येते. दुष्यंत हा आजूबाजूला पाहतो तर कृष्णा ही त्याच्या बेडवर नसते. तेवढ्यात त्याला कृष्णा समोर दिसते आणि त्याला दिसतं की कृष्णाने आपला शेतात जाण्याचा शर्ट घातलाय. त्याला समजतं की कृष्णा शेतात निघालीये आणि तो आपल्या गावरान भाषेत विचारतो, काय कारभारीन बाई, निघाल्या भाई शेतात? तर कृष्णा मागे येऊन पाहते आणि सांगते, होय दुष्यंत सरकार, मी शेतात चाललीये. आईला एवढी कामं नाही झेपायची, मी सगळी कामं उरकून येते. मी पहाटे उठून तुमचा नाश्ता बनवून ठेवलाय आणि माधव काकांना सांगून ठेवलंय ते सगळ्यांना नाश्ता देतील. दुष्यंत कृष्णाकडे पाहून स्माईल करतो. कृष्णा पुढे सांगते, मी दुपारी घरी येईल, दुपारचा स्वयंपाक बनवेल, जेवण बनवेल आणि मग पुन्हा एकदा शेतात जाईल आणि संध्याकाळी घरी येईल संध्याकाळचं जेवण बनवण्यासाठी. शेतातली कामं सुद्धा करेल आणि घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा सगळ्या नीट पार पाडेल. आणि दुष्यंत तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहतो आणि विचार करतो, खरंच माझी बायको किती सुंदर आहे, तिचे डोळे किती सुंदर आहेत. ती जेवढं स्वतः बोलत नाही ना, तेवढे तिचे डोळे बोलतात. खरंच माझी बायको किती छान आहे आणि मागच्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्य केली असतील, त्यामुळे एवढी सुंदर, एवढी चांगली बायको मला मिळाली, असा विचार दुष्यंत करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. कृष्णालाही समजतं की दुष्यंत हा कसला तरी विचार करतोय. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार कसला विचार करताय? तर दुष्यंत हा चक्क कृष्णाजवळ येतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. तर कृष्णा त्याला सांगते, अहो दुष्यंत सरकार, सकाळी सकाळी काय तुमचं, सोडा बरं, काम आहे मला, शेतात जायचंय. तर दुष्यंत म्हणतो, हे काम सुद्धा जास्त महत्वाचं आहे. आणि तो कृष्णाला जवळ ओढण्याच्या नादात तिचा शर्ट ओढतो आणि तिला स्वतः जवळ घेतो. कृष्णा खूप लाजते. दुष्यंत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कृष्णा पहा, आता आपल्या दोघांना हेच सगळ्यात जास्त महत्वाचं काम आहे, बाकीची कामं नंतर होत राहतील, हे काम सगळ्यात आधी करायचं. कृष्णा चांगलीच लाजते आणि दुष्यंतला दूर लोटते. दुष्यंत बेडवरच बसतो, पण तेवढ्याच कृष्णाच्या लक्षात येतं की दुष्यंतने जेव्हा तिचा शर्ट ओढला होता तेव्हा तिचं बटन सुद्धा तुटलं होतं आणि ती दुष्यंतकडे रागारागाने पाहते. दुष्यंतला समजतं कृष्णाच्या शर्टचं बटन तुटलंय, त्यामुळे तो कृष्णाकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आणि मग थोड्याच वेळात दुष्यंत हा चक्क कृष्णाच्या शर्टचं हे बटन सुई धाग्याने लावून देत असतो. बॅकग्राऊंडमध्ये सावर रे हे खूप सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि दुष्यंत हा चक्क कृष्णाच्या या शर्टला बटन लावून देतो.
कृष्णा त्याच्याकडे पाहते, स्माईल करते. दुष्यंतला आधी तरी जमत नाही, पण तो कसं बसं हे बटन लावतो आणि मग स्वतःच्या हाताने कृष्णाला हा शर्ट घालून देतो. कृष्णाला पाठीमागून मिठी मारतो, तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो. हे दोघेही स्वतःला आरशामध्ये पाहतात आणि बॅकग्राऊंडमध्ये खूपच भारी रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, खूप रोमॅन्टिक आहे. हा सीन पाहताना तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप छान स्माईल येईल, एवढं मात्र नक्की. आणि मग दुष्यंत कृष्णाचे दोन्ही हात बाजूला करतो, एखाद्या बुजगावण्यासारखे. कृष्णा हसू लागते आणि दुष्यंत तिला गोल गोल फिरवतो, तिच्याबरोबर डान्स करतो, तिला आणखीनच जवळ घेतो आणि मग तिच्या हाताच्या ज्या स्लीव्ज असतात त्या तो फोल्ड करतो. कृष्णाला आणखीन जवळ घेतो. कृष्णा सुद्धा त्याच्या जवळ जाते. या दोघांचा हा रोमॅन्टिक जो सीन आहे ना, तो एक नंबर आहे. खरंच जेव्हापासून कृष्णा आणि दुष्यंतने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलंय, प्रेमाची कबुली दिली आहे, तेव्हापासून या दोघांचा हा रोमांस पाहायला खूपच मजा येते. एवढं मात्र नक्की, तुम्ही सुद्धा हा सीन खूप एन्जॉय कराल. हा सीन कधी संपूच नये असं तुम्हाला वाटेल आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसेल की कृष्णा ही तिच्या शेतात बसलीये आणि कामं करतीये. कृष्णा विचार करते, आबा जे बोलले ते तर एकदम योग्य आहे, पण मला आता लवकरात लवकर बाळजाबाई विरुद्ध काहीतरी करावं लागेल. काय करावं ते समजतच नाहीये, असा विचार कृष्णा करत असते. तेवढ्यात तिला एक गावातील माणूस हा आपलं सगळं सामान सायकलवर घेऊन जाताना दिसतो. कृष्णा त्याला पाहते आणि म्हणते, ओ तात्या, कुठे चाललाय? थांबा थोडं. आणि हा माणूस थांबतो. कृष्णा त्यांच्या जवळ येते आणि विचारते, तात्या, हे काय करताय? तुमचं हे सगळं घरचं सामान घेऊन कुठे चालला आहात? तर हे तात्या खूप दुःखी होतात आणि सांगतात, काय सांगू कृष्णे, तू सुद्धा त्याच घरची लक्ष्मी आहेस. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, तात्या, मला सगळं स्पष्ट सांगा, मी त्या घरची लक्ष्मी आहे म्हणजे आमच्या घरच्यांनी काही केलंय का? तर तात्या सांगतात, होय कृष्णे, माझा मुलगा आहे ना, मुंबईवरून शिकून आलाय. तर त्याने बाळजाबाईच्या कर्जाची फाईल पाहिली. त्याला समजलं की बाळजाबाई चुकीचं व्याज घेताय. कितीही पैसे दिले तरी त्यांचं कर्जच फिटत नाहीये. म्हणून मी आणि माझा मुलगा बाळजाबाईला जाब विचारायला गेलो की आम्ही तर सगळे पैसे भरलेत, मग आमचं कर्ज का फिटत नाहीये? तर बाळजाबाई आम्हालाच खूप बोलली आणि आमच्या घरची वीज, आमच्या घरचं पाणी सगळं काही तोडलंय. मग आता आम्ही शेतात राहायला चाललोय. हा माणूस खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. त्यामुळे कृष्णाला वाईट वाटतं. तेवढ्यात गावातील एक बाई ही आपला सगळा संसार घेऊन तेथून जात असते. कृष्णा तिला पाहते आणि म्हणते, ओ राधाक्का, इकडे या. कुठे चाललंय तुम्ही सगळं सामान घेऊन? तर ही बाई रडू लागते आणि सांगते, कृष्णे, तुझ्या सासूने आम्हाला देशोधडीला लावलंय. तिने कर्जाच्या हप्त्यापायी माझं घर बळकावलंय. आता मी कुठे राहणार? मी चाललीये रस्त्यावर माझा संसार मांडायला आणि तिने माझ्याबरोबर खूप वाईट केलं. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. बाळजाबाई गावकऱ्यांचा खूप छळ करतीये, त्यांना त्रास देतीये, म्हणून कृष्णाला राग येतो. इकडे बाळजाबाई घरी बसलेली असते आणि फोनवर सुद्धा धमक्याच देत असते, आजच्याच पैसे पाहिजे बरं का, नाहीतर तुझं काय करेल पहा मी. आणि तेवढ्यात कृष्णा ही चक्क तात्या, राधाक्का आणि आणखी गावकऱ्यांना तेथे घेऊन येते. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, ए कृष्णे, कोणाला आणलंय? कोण आहेत ही माणसं? तर कृष्णा चिडून म्हणते, अरे वा बाळजाबाई, एवढ्यात विसरलात का? या माणसांची शेती, त्यांचे व्याजाचे पैसे, त्यांची घरं बळकावली तुम्ही आणि आता या लोकांना तुम्ही ओळखत सुद्धा नाहीये का? बाळजाबाई, तुम्ही यांच्यावर अन्याय करताय आणि हा अन्याय मी सहन करणार नाही. बाळजाबाईला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, कृष्णे, आता तू मला शिकवणार का? मी कोणावर अन्याय करतेय आणि कोणावर न्याय करतेय? आणि जर या लोकांना वाटत असेल ना की माझं चुकलं असेल तर ते येथेच थांबतील, नाहीतर निघून जातील. असं म्हणून बाळजाबाई या सगळ्या गावकऱ्यांना डोळे दाखवते आणि विचारते, काय रे, तुम्हाला वाटतंय का मी काही चुकीचं केलंय? जर मी चुकीचं केलं असेल ना तर येथे थांबायचं आणि नसेल केलं तर निघायचं. हे गावकरी खूप घाबरतात आणि तेथून जाऊ लागतात. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा या सगळ्यांना थांबवते आणि म्हणते, हे तुम्ही काय करताय? थांबा, तुमच्यावर अन्याय झालाय ना, मग तुम्ही इथून का जाताय? तर तात्या आणि राधाक्का सांगते, नाही कृष्णे, आमच्यात नाही हिंमत बाळजाबाई विरुद्ध उभं राहण्याची, त्यांच्या विरुद्ध काही करण्याची. तू आम्हाला मदत करू नको, नाहीतर तुला सुद्धा त्रास होईल. हे ऐकून बाळजाबाई खुश होते. कृष्णा या गावकऱ्यांना समजावून सांगते, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला तुमची जमीन, तुमचं घरदार सगळं परत मिळवून देईल. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आता तुम्ही जा, थोड्या वेळाने परत या. असं म्हणून
कृष्णा या सगळ्यांना जायला सांगते. सगळे लोक तेथून निघून जातात. तेवढ्यात एक कुरिअरवाला तेथे येतो आणि म्हणतो, सुलोचना रांगणे पाटील यांचं कुरिअर आलंय. कृष्णा हे कुरिअर घेते. बाजाबाईला आश्चर्य वाटतं. कृष्णा हे कुरिअर उघडणार. तेवढ्यात बाजाबाई एखाद्या वाघिणीसारखी तिच्यावर झडप मारते आणि हे कुरिअर घेते. तर कृष्णा म्हणते, अहोय बाजाबाई, तुम्हीच उघडा, मला नाही उघडायचंय. आणि बाजाबाई हा एनव्हलप मधून हा कागद बाहेर काढते. तर तिला जबर धक्काच बसतो. कृष्णाला सुद्धा धक्का बसतो, कारण या कागदावर चक्क रक्ताने लिहिलेलं असतं, हा हिशोब तू कसा चुकवशील. त्यामुळे बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाला सुद्धा धक्का बसतो की कुणीतरी चक्क बाजाबाईला रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलंय आणि त्यात लिहिलंय की हा हिशोब तू कसा चुकवशील. बाजाबाई सुद्धा घाबरते आणि कृष्णा सुद्धा घाबरते. तर इकडे ज्या माणसाने बाजाबाईला हे पत्र पाठवलेलं असतं, तो माणूस खूप चिडलेला असतो. त्याच्यासमोर बाजाबाईचा मोठा फोटो असतो आणि तो हसत असतो की बाजाबाई, ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे पुढे पहा तुझ्याबरोबर काय होतंय. इकडे बाजाबाई हा कागद पाहत असते. रक्ताने हे लिहिलेलं पत्र मला कुणी पाठवलं असेल, हा प्रश्न बाजाबाईला पडलेला असतो. तर कृष्णा हे वाचते आणि म्हणते, अरे वा बाजाबाई, पहा, मी म्हटलं होतं ना की पापांचा हिशेब द्यावा लागतो. आणि आता गावातीलच कुणीतरी तुमच्या विरुद्ध उभं राहिलंय आणि तुमच्याकडे तुमच्या पापांचा हिशोब कसा चुकवशील हा प्रश्न विचारतोय. आता तुमचं काही खरं नाही. आधीच मी तुमच्या विरुद्ध होते, आता असा सुद्धा एक माणूस उभा राहिलाय. पहावाय तुमचं काय होतं ते. बाजाबाई चांगलीच घाबरते. या गावात कोणाची एवढी हिंमत आहे जो मला असं पत्र पाठवू शकतो, हाच विचार बाजाबाई करत असते. तर इकडे आढळराव हे निवडणुकी संदर्भात काहीतरी काम करत असतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, काय झालं आबा, काय करताय तुम्ही हे सगळं. तर आढळराव सांगतात, निवडणुकांची वॉर्ड रचना जाहीर झालीये. कोणत्या वॉर्डमधून कोण लढणार आहे हे सगळं सांगितलं गेलंय आणि बाजाला हवं होतं अगदी तशीच घोषणा झालीये. आणि बाजा हे इलेक्शन जिंकण्यासाठी काहीही करू शकते. तर कृष्णा ही आढळरावांना विचारते, पण बाजाबाई, हे इलेक्शन नाही जिंकल्या तर. आढळरावांना आश्चर्य वाटतं. आढळराव विचारतात, पण तुम्ही असं का बोलताय, तुम्हाला असं का वाटतंय की बाजा हे इलेक्शन जिंकणार नाही. तेव्हा कृष्णा सांगते, कारण आता बाजाबाईला एक पत्र आलं होतं, ज्या पत्रात चक्क कुणीतरी रक्ताने लिहिलं होतं, हा हिशोब तू कसा चुकवशील. आढळरावांना जबर धक्काच बसतो. आढळराव म्हणतात, कोणाची एवढी हिंमत झाली, कारण या गावात कुणी बाजाबाईकडे नजर वर करून पाहू शकत नाही. कोणाची एवढी हिंमत नाहीये आणि कुणीतरी बाजाला रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलंय याचाच विचार आढळराव करत असतात. आणि चक्क ज्या माणसाने बाजाबाईला हे पत्र पाठवलेलं असतं, तो माणूस बाजाबाईच्या घरासमोर आपल्या बाईकने येतो. तो आपली बाईक तेथे पार्क करतो आणि घरामध्ये येत असतो. तेवढ्यात त्याला कृष्णा दिसते आणि हा माणूस गेटच्या बाजूला लपून बसतो. कृष्णा ही घरामध्ये निघून जाते आणि किचनमध्ये जाते. तर हा माणूस दबक्या पावलांनी चक्क घरात येतो आणि आपला नेहमीचाच प्रश्न की बाजाबाई ही गावातील सगळ्यात मोठी बाई आहे, सगळ्यात मोठं घराणं रांगणे पाटलांचं, पण त्यांच्या घराबाहेर एक साधा वॉचमन नसतो. कुणीही आओ जाओ घर तुम्हारा असं आहे त्यांच्या घरी. कुणीही कधीही येऊ शकतं, कधीही जाऊ शकतं. आणि आता हा बाजाबाईचा दुश्मन सुद्धा काही रोकठोक न करता, म्हणजे आता रात्रीची वेळ, तर कमीत कमी कृष्णाने घरातील दरवाजाला आतून लॉक तरी लावायचं. पण कृष्णा सुद्धा लॉक न लावता फक्त दरवाजा उडून आतमध्ये जाते आणि हा माणूस कृष्णाच्या मागे मागे चक्क घरामध्ये येतो. कृष्णा ही किचनमध्ये असते. तिला वाटतं की नक्कीच घरात कुणीतरी आलंय आणि ती सुद्धा बाहेर पाहायला येते. पण तोपर्यंत हा माणूस चक्क घरामध्ये आलेला असतो आणि संपूर्ण घरभर तो फिरतो, पण तरीही कुणीच त्याला पाहत नाही. तेथे भिंतीवर बाजाबाईचा एक मोठा फोटो लावलेला असतो आणि हा माणूस चक्क बाजाबाईच्या या फोटोवर हार लावतो. म्हणजे एखादा माणूस मेल्यावर त्याच्या फोटोवर कसा हार लावला जातो, तो हार तो या फोटोवर लावतो. आणि चक्क हे सगळं काम करून कोणाला नही कळू देता तो घराबाहेर सुद्धा पडतो, तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि बाजाबाईच्या फोटोला चक्क कुणीतरी हार घातलाय हे पाहून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाचा विश्वासच बसत नाही की आपल्या घरात कुणी बाजाबाईच्या फोटोला हार घातलाय आणि ती याचाच विचार करू लागते की हे नक्की
कुणी केलं असेल आणि ज्या माणसाने हे केलेलं असतं तो माणूस घराबाहेर येतो आणि त्याच्या हातामध्ये एक मोठी मशाल असते. तो अगदी स्टाईलमध्ये मशाल स्वतःच्या चेहऱ्यासमोरून एकदा उजव्या बाजूला फिरवतो, एकदा डाव्या बाजूला फिरवतो आणि त्याच वेळेस या माणसाचा चेहरा आपल्याला दिसतो. हा माणूस 25-30 वर्षांचा एक मुलगा आहे आणि तो सांगतो, बाजाबाई, आता हा समर तुझ्या आयुष्यात परत आलाय, तुला बर्बाद करण्यासाठी, तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करण्यासाठी. म्हणजे हा जो मुलगा बाजाबाई विरुद्ध एवढी कट कारस्थानं करतोय, त्याने बाजाबाईला ते रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं. त्याने बाजाबाईच्या घरात घुसून बाजाबाईच्या फोटोवर हात चढवला होता. या मुलाचं नाव समर आहे. मग आता या समरची गोष्ट तरी काय आहे? त्याला बाजाबाईला बर्बाद करायचंय हे आपल्याला समजलंय, पण का बर्बाद करायचंय? बाजाबाईने त्याच्याबरोबर असं काय केलंय ज्यामुळे तो बाजाबाईला बर्बाद करायला आलाय? हा प्रश्नाचं उत्तर तर आपल्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेल. परंतु हा खूपच डेंजरस वाटतोय, कारण तो चक्क बाजाबाई, आढळराव, कृष्णा आणि दुष्यंत या चौघांचा एक फोटो घेऊन आलेला असतो आणि त्याच्या हातात जी मशाल असते त्या मशालीने तो हा फोटो पेटवून देतो. म्हणजे त्याला बाजाबाईला तर मारायचंय, पण फक्त बाजाबाईच नाही तर त्याला संपूर्ण बाजाबाईचं कुटुंब उद्ध्वस्त करायचंय. बाजाबाई बरोबरच त्याने आढळराव, कृष्णा आणि दुष्यंत यांचा फोटो सुद्धा जाळलाय. म्हणजे त्याला या तिघांचा सुद्धा बदला घ्यायचा असेल का? बाळासाबाईंनी जी पापं केली आहेत त्यात तिच्या कुटुंबाचा, या तिघांचा सुद्धा समावेश आहे असं याला वाटतंय का? कारण जर असं असेल ना तर कृष्णा, दुष्यंत, आढळराव यांच्यावर सुद्धा खूप मोठं संकट येईल असंच वाटतंय. म्हणजे आता एकूणच या मालिकेत एका नवीन व्हिलनची एंट्री झाली आहे. आधीच आपण बाळासाबाई आणि पूजाला पाहत होतो, पण आता या समरची सुद्धा यामध्ये भर पडली आहे आणि तो कृष्णाविरुद्ध नाही तर बाळासाबाई विरुद्ध लढणार आहे. मग बाळासाबाई विरुद्ध लढाईमध्ये कृष्णाला या समरची साथ मिळणार का? या समरचं कॅरेक्टर आहे तरी कसं, याची गोष्ट आहे तरी काय, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. समर हा बाळासाबाईचा बदला घ्यायला आलेला असतो. तो कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळासाबाई या सगळ्यांचा फोटो जाळतो आणि म्हणतो, बाळासाबाई, मी आलोय, हा समोर आलाय, पहा तुझ्या आयुष्याचं आता काय होतं ते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. सुरुवातीला आपल्याला कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस पाहायला मिळालाय. दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात वेडा झालाय आणि या दोघांचा हा क्यूट रोमांस पाहायला खूपच मजा आली, एवढं मात्र नक्की. मग त्यानंतर बाळासाबाई गावकऱ्यांवर जो अन्याय करतीये, जो छळ करतीये ते कृष्णाला समजलं आणि कृष्णाने आता बाळासाबाईला धडा शिकवायचं ठरवलंय. मग ती बाळासाबाईला कसा धडा शिकवणार हे पाहायला सुद्धा मजा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या मालिकेचा नवीन व्हिलन दिसलाय, समर. मग हा समर बाळासाबाईला बर्बाद करण्यासाठी का आलाय, तो बाळासाबाईचा बदला कसा घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हा समर गावामध्ये काहीतरी धिंगाणा करत असेल आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येईल आणि या समरला ती ठणकावून सांगेल की तुम्ही वयस्कर माणसांना का त्रास देताय. तर हा समर सुद्धा खूप न्यायप्रिय असेल आणि तो म्हणेल, या वयस्कर माणसाने ना दुसरं लग्न केलंय आणि आपल्या पहिल्या बायकोला आणि मुलाला तो घराबाहेर काढतोय. तेव्हा कृष्णा त्याला ठणकावून सांगेल, त्याची जर चूक असेल ना तर कायदा त्याला शिक्षा देईल. तुम्ही शिक्षा देणारे कोण आहात? आपल्या देशात अजून पोलीस, कायदा हे सगळे, त्यामुळे तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तेव्हा या समरच्या ही गोष्ट लक्षात येईल. तो कृष्णाची माफी मागेल आणि चक्क कृष्णाला आपली ओळख करून देईल आणि आपला हात पुढे करेल कृष्णाला हँडशेक करण्यासाठी. तर कृष्णा त्याच्या हातात हात देणार नाही आणि हात जोडेल आणि म्हणेल, ज्यांच्याशी आमची ओळख नसते ना त्यांना आम्ही दुरूनच नमस्कार करतो. आणि असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाईल. पण या समरला कृष्णाचा हा तोरा खूप आवडणार. त्याच वेळेस त्याला बाळासाबाईचं एक पोस्टर सुद्धा दिसेल. बाळासाबाई ही जनकल्याण पक्षाकडून चक्क सरपंच पदाची निवडणूक लढवतीये हे समरला समजणार आणि समर म्हणेल की कृष्णा, आता मला तुझ्या घरी यावंच लागेल, माझी ओळख तुला करून द्यावीच लागेल. म्हणजे हा समर आता कृष्णाच्या घरी सुद्धा येणार आहे. कदाचित रांगणे पाटील कुटुंबाशी त्याचा खूप जवळचा संबंध असू शकतो, तो त्यांचा नातेवाईक असू शकतो.
आणि कदाचित तो आता सुलोचना रांगणे पाटील म्हणजेच बाजाबाई विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक सुद्धा लढणार आहे. मग तो बाजाबाईला हरवू शकेल का आणि कृष्णाची आणि त्याची गट्टी होणार का? या समोरमुळे कृष्ण आणि दुष्यंतमध्ये काही वितुष्ट येणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण हे समर नावाचं नवीन कॅरेक्टर खूपच इंटरेस्टिंग दिसतंय. तो बाजाबाईचा बदला घ्यायला आलाय. तो कदाचित व्हिलन नसेल, चांगला सुद्धा असेल असंही वाटतंय. पण जर तो कृष्णाच्या प्रेमात पडला आणि त्याने कृष्णाला मिळवण्याचा प्रयत्न केला तर दुष्यंत आणि कृष्णासाठी नवीन संकट तयार होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे नवीन कॅरेक्टर कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.